या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, पत्ता B12 पद्मशाली नगर, MIDC अक्कलकोट रोड, लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ, तंबाके फेवर समोर, सोलापूर. प्रोप्रायटर राजय्या गज्जाम 94 23 59 12 59 80 87 55 16 79. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून खासदार प्रणिती शिंदे आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी आज सकाळी मतदान केल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार अमर पाटील यांना पाठिंबा देण्याऐवजी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादे यांना पाठिंबा आघाडी धर्म पाळला नाही. यांच्या निषेधार्थ शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. यावेळी प्रणिती शिंदे व सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रतिमेला जोडो मारत आंदोलन केलं. प्रणिती शिंदे यांचं खासदारकी रद्द करावी, महाविकास आघाडीतून प्रणिती शिंदे यांना हकालपट्टी करावी आदी घोषणा देत पोस्टरवरील प्रतिमेला जोडे मारण्यात आले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, गद्दार प्रणिती शिंदेचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, प्रणिती शिंदेचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. नाही चपलीनं या प्रणिती शिंदेचं करायचं काय? या प्रणिती शिंदेचं करायचं काय? गद्दार प्रणिती शिंदेचं करायचं काय? उद्धव साहेब अंगार है, प्रणिती शिंदे भंगार है. उद्धव साहेब अंगार है, उद्धव साहेब अंगार है, उद्धव साहेब अंगार है. गद्दार प्रणिती शिंदेचं करायचं काय? गद्दार प्रणिती शिंदेचं करायचं काय? या भाजपशी हात मिळवणी करणाऱ्या प्रणिती शिंदेचं करायचं काय? प्रणिती शिंदेचं करायचं काय? हकालपट्टी करा, हकालपट्टी करा, प्रणिती शिंदेचा हकालपट्टी करा. महाविकास आघाडीतून हकालपट्टी करा, प्रणिती शिंदेची हकालपट्टी करा. महाविकास आघाडीतून, महाविकास आघाडीतून, महाविकास आघाडीतून हकालपट्टी करा, हकालपट्टी करा, हकालपट्टी करा. करायचं काय? या प्रणिती शिंदेचं करायचं काय? या प्रणिती शिंदेचं करायचं काय? गद्दार प्रणिती शिंदेचं करायचं काय? या गद्दार प्रणिती शिंदेचं करायचं काय? हकालपट्टी करा, हकालपट्टी करा. जय भवानी, शिवसेना अंगार है, शिवसेना अंगार है. या प्रणिती शिंदेचं करायचं काय? या प्रणिती शिंदेचं करायचं काय? या गद्दार प्रणिती शिंदेचं करायचं काय? भाजपची हात मिळवणी केलेल्या प्रणिती शिंदेचं करायचं काय? महाविकास आघाडीतून प्रणिती शिंदेची महाविकास आघाडीतून. गद्दार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांचा घात केलाय. त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही, म्हणून महाविकास आघाडीच्या सर्व आमच्या पक्षातील नेत्यांकडे मागणी आहे, ताबडतोब ह्या गद्दार प्रणिती शिंदेची हकालपट्टी करा. नुसती ह्या गद्दार प्रणिती शिंदेची हकालपट्टी नाही तर ही जी काँग्रेसने खासदारकी रद्द केली पाहिजे ताबडतोब. अहो हिला लाज लज्जा शिल्लक असायला पाहिजे होते. अहो शिवसेनेच्या जीवावर ही खासदार झाली. अहो आमचे उद्धव साहेब आजारी असताना यांनी उद्धव साहेबाचं बूट पुसायचं काम केलं, बूट चाटण्याचं काम केलं सभा मागण्यासाठी आणि निवडून येण्यासाठी. आणि उद्धव साहेबांनी आजारी असताना देखील प्रणिती शिंदेसाठी सभा घेतली. तिला एवढी देखील जाण राहिली नाही. हिला अक्कलच नाही मुळात. ही बेअक्कली माणसं आहे, ती गद्दार आहे ती. कारण या प्रणिती शिंदेनं भाजपकडून सुपारी घेतलेली आहे, भाजपची हात मिळवणी केलेली आहे. म्हणून तिकडं खासदारकीला भाजपनं तिला मदत केली, म्हणून इकडं तिनं सुभाष देशमुखला निवडून आणण्यासाठी आज तिनं अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला. आणि
पण आम्हाला काय फरक पडत नाही, आमचा उमेदवार तर निवडून येणार, त्यात वादच नाही. मला या माध्यमातून महाविकास आघाडीकडे मागणं आहे आणि उद्धव साहेब आपल्याला पण हात जोडून विनंती आहे, या काँग्रेसवाल्याला जवळ तवा ह्याला ठेचून काढलं पाहिजे. यांना आपण सहनशीलता घेतली, यांना वाटत असेल की आपण महागारी घेतोय. तुम्हाला सांगतोय परिणित शिंदे, तुलाच काय तुझ्या बापाला देखील आम्ही भेट नाही आणि असली भीती आम्हाला परत दावायची नाही. आणि या परिणिती शिंदेनी जे आमच्या पाठीत खंजीर खुपसलाय, हिला आता वेजा मुदलासाठी परतफेड करणार. आणि परिणिती शिंदे जर दम आहे ना, इथनं पुढे हिच्या ह्या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यात फिरूनच जावं. परिणिती शिंदे जिथं जिथं दिसेल तिथं तिच्या गाडी अडवून तिची फोडतोड केल्याशिवाय आता आम्ही सोडणार नाही. मध्ये काँग्रेसनं कसे या सोलापूर जिल्ह्याची नासाडी केली आहे सर्व सांगितलेलं आहे, वरिष्ठांच्या कानावर घातलेलं आहे. या पद्धतीनं सोलापूर जिल्ह्याचं राजकारण कसं या परिणिती शिंदे नावाच्या माणसानं कसं बाद केलेलं आहे. या आता हिला खूप काय बोललं असतं, महिला आहे म्हणून आवर्त घेतो, पण ही लायकीची नाही, यांचं चांगलं नाव घ्यायची ही लायकीची नाही आहे, ही विश्वासघातकी आहे. त्यावेळेस खासदारकीच्या वेळेस आमचे आदरणीय खंदारे साहेबांनी सांगितलं होतं की परिणिती शिंदेच्यावर विश्वास ठेवू नका, परंतु आमच्यामधल्या काही गद्दारांनी आम्हाला देखील फसवलंय. आणि आमच्या शिवसेनेमध्ये असणाऱ्या काही पदाधिकारी गद्दारांना पण सांगू इच्छितो, जर का आता इथून पुढच्या काळात जर त्या काँग्रेसबरोबर कुणी जर मिलीभगत केली असेल तर तुम्हाला देखील आता शिवसैनिकांचा इस्का आणि वरिष्ठ अधिकाऱ्याचा इस्का दाखवल्याशिवाय सोडणार नाही. अशा गद्दारांना घरचा रस्ता दाखवला जाईल. आम्हाला देखील आमच्या एका गद्दारांनी फसवलेलं आहे, आमच्याशी खोटं बोललेलं आहे, याचा रिपोर्ट मी उद्धव साहेबांसमोर बसून देणार आहे. त्यांनी लोकसभेला कसं कसं काय काय कारस्थान केलेलं आहे. आणि म्हणून परिणिती शिंदे वाटत असेल की सगळी शिवसैनिक आणि पदाधिकारी विकले जातील, अरे शिवसैनिक विकला जाणार नाही, तुमच्यासारख्याला विकत घ्यायला बसलेला आहे. बरोबर आहे. आणि या माध्यमातून आता ह्यांना विचार आहे, तुम्ही जिल्ह्यात कुठेही दिसाल, खासदारकी फक्त शिवसैनिकांच्या जीवावर मिळाली आहे, नाहीतर तुम्हाला गल्लीतल्या मंडळाचा अध्यक्ष देखील करायची अशी परिस्थिती राहिली नव्हती. काँग्रेस सोलापूर जिल्ह्यातून नव्हे तर महाराष्ट्रातून हद्दपार झालं होतं. फक्त उद्धव ठाकरे साहेब तुम्हाला आशीर्वाद मिळाला म्हणून परिणिती शिंदे तुम्ही खासदार झालात. तुम्ही एवढ्या लवकर धोका दिला, एवढ्या लवकर असं वागाल असं वाटलं नव्हतं, पण तुम्हाला बरं केलं, तुम्ही वेळेत केलं. इथनं पुढच्या काळात तुम्ही खासदारकी विसरून जायचे. आता तुम्ही सपनात खासदारकी बघा, सपनात. आता घोडण मैदानाजवळ पुढच्या मध्ये तुम्ही जी जी कामं कराल, जसं वागाल तसं तिथल्या तिथं आम्ही तुम्हाला रस्त्यात अडवल्याशिवाय राहणार नाही.